आता ना मी दादरच्या ब्रिजवरती आलो आहे. दादरच्या ब्रिजवरून खालचा नजारा कसा दिसतो, मोकळा दादर, हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे. तर मी या दादरच्या ब्रिजवरती आहे. हे समोर दादर स्टेशन आहे बघा. हा रोड आहे MC जावळे रोड. बघा पहिल्या लोकांना ना इथे बसमध्ये उभं राहायला पण खूप त्रास व्हायचा. आता लोकांना जरा मोकळ्या जागेत जरा उभं राहता येतं आहे. बस पण चांगली वळवता येते. बसवाल्यांसाठी पण चांगलं झालं आहे. परत टॅक्स्या पण उभ्या राहता येतात. लोकांना टॅक्स्या पण जास्त मिळतील इथून. आणि रस्ता एकदम चांगला मोकळा झाला आहे. आता पुढे जाऊन बघूया आपण. आता आपण ना ब्रिज क्रॉस केला आणि दादर स्टेशनच्या जवळ आलो आहे. तुम्हाला दादर स्टेशनच्या जवळचं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कसा आहे. ही फुल मार्केटची गल्ली आहे. इथे थोडं गजबजलेलं आहे. इथे दुकानदारांनी बाहेर दुकानं लावलेली आहेत. इथे थोडी गल्ली गजबजलेली आहे. आणि हे सगळे आहेत ना, हे सगळे मराठी कोण नाही आहेत इकडचे, सगळे मराठी. कोणी तुम्हाला फुल मार्केट फुल घेताना तुम्ही बघा, सगळे मराठी तुम्हाला दिसणारच नाहीत कोण इकडे. क्वचित एखाद दिवसाचं दुकान असेल मराठी. आणि BMCची गाडी तर इथे उभीच आहे. पोलीस फाटा पण भरपूर आहे इकडे. पोलिसांचा बंदोबस्त भरपूर आहे. ब्रिज खाली पण आहेत पोलीसवाले. हे स्टेशन आहे. आता आपण जाऊया पलीकडे परत. हा आहे डिसलवा रोड. इथे सगळे फ्रूटवाले ते लागायचे. पुढे कपडेवाले, इथून ते इथपर्यंत फ्रूटवाले असायचे. त्याच्या पुढे असायचे कपडेवाले, ज्वेलरीवाले. आता एकदम मोकळा मोकळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैतन्यभूमीकडे रोड जातो हा. एकदम रिकामी. हे सुविधाचं दुकान आहे. त्याच्या बाजूचा रोड हा. चालता यायचं नाही, चालता. आता बघा गाड्या पार्किंग आहेत. इथे एक वन साईड पार्किंग आहे. ही वन साईड पार्किंग आहे. आणि एक दिवस इकडे असते, एक दिवस इकडे असते. तर आज इकडची पार्किंग आहे. इथे काही प्रमाणात भाजीवाले बसलेत. हे सगळे परप्रांती आहेत. हे बघा, हा फुलझाडवाला आला एक. पण एक आहे जे आपले लोकल आहेत, कर्जत, सफाळे, विरार, डहाणूवरून येणाऱ्या ज्या बायका आहेत, त्यांना खरंच तुम्ही त्रास देऊ नका. त्या खूप बिचाऱ्या महिन्यातून एवढ्या लांबून येतात आणि चांगल्या गोष्टी घेऊन येतात. स्वच्छ आणि चांगल्या असतात, नैसर्गिक असतात त्यांच्या सगळ्या. त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. ते इथे बॅरिकेड लावले, इथे दुकानं लागू नये म्हणून. तरी पण इथे आहेच. ते इथे ठेवले आहेत बघा धंद्यासाठी. इथे तुम्हाला म्हटलं ना पोलीसवाले आहेत. हे बघा इथे पोलीस आहेत, गाडी आहेत आणि 3-4 स्टाफ आहेत. वाहतूक पोलीस पण आहेत इकडे.
आर के मुंबई. इथून तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या एका कमेंटमुळे आणि सबस्क्राईबमुळे मला खूप मोटिवेशन मिळेल चांगलं आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी असे आणत जाईन मुंबईसाठी. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या रिकामी दादरमध्ये आपण चालतोय. लॉकडाऊनमध्ये साधारण झालं असेल, पण लॉकडाऊनच्या नंतर किंवा माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण फर्स्ट टाईम मी एवढा दादरला दुपारचे 11:30-12 वाजले असतील. तेवढ्या रिकामी रस्त्यामध्ये चालतोय आपण. पूर्ण फेरीवाला एकही नाही. पण माझा एक विनंती असेल BMCला, जे स्थानिक विक्रेते आहेत जसे की कल्याण, डोंबिवली, कर्जतवरून येणारी जे लेडीज आहेत, सकाळी 5 वाजता येतात, संध्याकाळी येतात भाजी वगैरे घेऊन, रानटी भाज्या घेऊन येतात. तर कृपया करून त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. वसईवाले आहेत, नालासोपारावाले आले आहेत, परत डहाणूवरून येतात बायका. ते तर काय रोजच्या रोज येतात आणि जातात. अर्धा तास 1 तास काय दुकान लावतात, भाजी विकत आणि जातात. जे परमनंट जे आहेत ना दुकान लावून बसलेत फ्रूटवाले, अशा लोकांना तुम्ही नक्कीच काढा. पण बरं वाटलं दादरला फिरून. पूर्ण रिकामी आहे. ही नक्षत्राची लेन आहे. हा विसावा हॉटेल जवळचा डिसलवार रोड ते दादर स्टेशन आहे. पूर्ण रिकामी. आता आपण आलो आहे कबूतरखान्याजवळ. कबूतरखान्याची गल्ली आहे. पूर्णपणे रिकामी आहे. कृपया कमेंट करून सांगा दादरकरांनी की पहिल्याचा दादर चांगला आहे की आताचा दादर चांगला आहे. जो मोकळा झाला, श्वास घेता येतो आहे, व्यवस्थित चालता येतं आहे, लहान मुलांना घेऊन व्यवस्थित जाता येतं आहे. पहिला इथून दादरला यायचं म्हणजे लहान मुलांना घेऊन यायचं म्हणजे खूप त्रास व्हायचा. आता तर खूप बरं वाटतंय. आणि हा कबूतरखाना पण बंद पडला आहे. दादर एवढं चांगलं केलं, पण BMCला माझा एक प्रश्न विचारायचा आहे. हप्ते कसे खायचे? पोट कसं बनणार आता या अधिकाऱ्यांचं, हप्ते मागणाऱ्यांचं? कसं चालायचं घर तर आता? पगारावरती तेवढं चालणार नाही. हप्ते बंद झाले. आता कोणाकोणाचे हप्ते बंद झाले मी काय तोंडाने सांगणार नाही. तुम्हीच सांगा कमेंट करून सर्वांनी कोणाकोणाचे हप्ते बंद झालेत.